त्यांची निवड करताना आम्हीच त्यांच्याकडनं फॉर्म घेतले आणि त्यांना लाभापासून वंचित आमच्याच सर्वेक्षणामधनं केलं तर गावकऱ्यांचा विरोध होईल असं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आमचे ते भरलेले अंगणवाडी सेविकांनी भरलेले जे फॉर्म आहे त्यांचा मोबदला मिळावा आणि आता जे हे फेर सर्वेक्षण आहे ते आम्ही करणार नाही, कारण की आम्ही गावामध्ये काम करतो, लाभार्थी आमचेच आहे आणि आमचे ते भांडण लागतील. आम्ही लाभार्थ्यासोबत जुळून राहिलो पाहिजे. अंगणवाडी सेविका विरोध करणार नाही कोणत्याही लाभार्थ्यासोबत, कारण की आमचे लाभार्थी गावातील आहे, आमचे मुलं त्या गावातील आहे. हा फेर सर्वेक्षण एकतर बाजार आहे. कारण पूर्वीच तुम्हाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना लाभ द्यायला तुम्ही सांगितलं आणि लाभ दिल्यानंतर तुम्ही आता त्यांचं नाव कापणार. म्हणजे गावामध्ये अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षण केलं आणि त्यांचं नाव कापलं, मग तिच्या घरावरती अंगणवाडी सेविकेच्या घरावरती हे लोक सर्व चढून येतील आणि तिला विरोध करतील. कुठल्या ना कुठल्या कामामध्ये तिचा सहभाग या गावाच्या अंगणवाडीच्या मुलांच्या आर्थिक विकासासाठी आणि त्याच्या शारीरिक विकासासाठी घ्यावं लागतं लोकांकडून. ते विरोध देणार नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी हा सर्वेक्षणाला विरोध त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारत आता सरकारने सांगितलं की ज्यांच्या घरी 4 चाकी आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कसं बघता याच्याकडे लाडकी बहीण योजनेचा? 4 चाकी आहे म्हणून ते पैसे देणार नाही. मतं मागताना त्यांनी हा विचार नाही केला का की ह्यांच्याकडे 4 चाकी आहे किंवा ह्यांच्याकडे 2 व्हीलर आहे म्हणून. तेव्हा तर त्यांनी सरसकट सगळ्या बहिणींना पैसे दिले. मग आता इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी त्यांचे सगळं झाले, सत्ता आली म्हणून मग त्यांना 4 चाकी बहीण आठवली का की ह्यांच्याकडे 4 चाकी, आता ह्यांना आपण पैसे द्यायचे नाही म्हणून. पण हे चुकीचं आहे. जे हे चाललेलं हे चुकीचं आहे. 4 चाकी असो किंवा 2 चाकी असो. आणि आता तुम्ही त्यांचे फॉर्म बाद करणारे म्हणतात ते कशासाठी? मग हे तुम्ही पहिल्यांदा का नाही केलं? म्हणजे एकीकडे लाडकी बहीण म्हणतात, एकीकडे दोडकी बहीण पण केली लगेचच. कोणाला 1.5 येतात तर कोणाला 2 येतात, कोणाला 3 येतात. असेही प्रकार आम्ही पाहिलेले आहेत आमच्यामध्ये की एकीला 1.5 आले तर एकीला 2,000 आलेले आहेत. आणि आता 4 चाकी बघणार, बंगला बघणार किंवा आता कॉमन साधं रोडवरचा जरी भिकारी असला ना त्याच्याकडे सुद्धा आयफोन आहे. मग तुम्ही त्यांचेही पैसे कट करणार आहात का? मग हे जे चाललंय ते आमच्या मते चुकीचं आहे. नक्कीच चुकीचं आहे. काय वाटतंय तुम्हाला? मला तरी असं वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतला, हे नाही व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही निवडणुकीपुरता आमच्याशी गोड बोललात, मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही पण लिगली सगळ्या गोष्टी केल्या ना, त्यावेळेस तुम्हाला दिसायला हवं होतं. मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं महिलांसोबत गोड बोललात, मग तिथं तात्पुरती लाडकी बहीण आली. हे नको व्हायला. तुम्हाला नको म्हणजे ही योजना अशी चालू राहायला हवी. काय वाटतं? मला तर 2 महिन्याची आलीच नाही आणि हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, कारण का आमची परिस्थिती एक तर चालू करायला नको होतं आणि केली आहे तर सगळ्यांना मिळायला पाहिजे. आता म्हणतात की ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांना आमच्याकडे तर काहीच नाही आहे. आम्हाला सगळ्यांनाच मिळायला हवं. पण आता जर त्यांनी हळूहळू सगळं जर हे केलं तर 4 चाकी त्यांची बंद होणार असं म्हणताय सर? नाही, 4 चाकीवाल्यांना पण मिळाले पाहिजे. मग पहिलेच त्यांनी तसं करायला पाहिजे होतं की ज्याच्याकडे 4 चाकी आहे त्यांनी फॉर्म भरूच नाही. आता वेगवेगळे नियम अटी लावले जातात. काय वाटतं तुम्हाला? आता मला तरी वाटतं हे चुकीचंच आहे. त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे. कारण तुम्ही देताना असं पहिल्यांदाच कट करायला पाहिजे होते ना की हे 4 चाकीवाले नको, हे शेतीवाले नको. त्याच्याबरोबर सगळेच हे होतात. आता एखाद्याकडं नाहीच आहे 4 चाकी आणि त्याला मिळाले आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला नाही मिळाले तर हेच सरकारचं हे आहे ना. त्यात बायकांचा काय त्याच्यात हे. मग तुम्ही सांगितलं म्हणून सगळ्या भगिनींनी भरला फॉर्म. मग त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे. नाही. काय वाटतंय तुम्हाला? ही सरकारी योजना आहे. ही सरकारी योजना सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. ज्या गोरगरीब आहे, श्रीमंत असू द्या. का तर तुम्ही ऑलरेडी उच्चारताना काय केलंय, लाडकी बहीण हा उच्चार केलाय, तर मग आता का फरक करायचा ना? सगळ्यांना ही योजना भेटलीच पाहिजे. आणि एकदा ह्यांनी ही योजना कधी केली, निवडणूक यायच्या आधी. का आता ह्यांना लोकसभेला कमी तिकीटं मिळाली होती म्हणून आता ही जी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सगळीकडे ह्यांना सीटं हवी म्हणून त्यांनी ही योजना काढली का? आता हा प्रश्न आम्हाला सारखा सतावतोय. म्हणतात की 4 चाकी ज्यांच्याकडे आहे आम्ही त्यांचं बंद करू. कसं वाटतं? का 4 चाकी? त्या त्यांना मन नाहीये, त्यांना वाटत नाही सरकारी योजना भेटावी आपल्या सगळ्यांना? वाटतच ना. त्या 4 चाकीमधनं फिरतात म्हणजे त्यांना मन नाही का? त्यांना नाही का सरकारी कोणती योजना भेटावी? ह्याच्यातून अजून सरकारी योजना येतील, मग आता त्याच्या पुढच्या पण भेटणार नाही का? आत्ताची परिस्थिती वेगळी. आता 4 चाकी आहे, अजून 6 महिन्यांनी 4 चाकी नसल, मग तेव्हा काय करायचं त्यांनी?
हा कुठंतरी आधार भेटतोय महिलांना. काही जणांची घरं चालली आहेत, काही जणांना काहीतरी साधक भेटतंय, तर ही बंद केली नाही पाहिजे. माझी तरी हीच इच्छा आहे. हो, चुकीचं करते. सत्तेत येण्यासाठी मग त्यांनी ह्या योजनेचा उपयोग केला का? नक्कीच आपण पाहतोय की या पुण्यातल्या महिलांच्या प्रतिक्रिया होत्या त्यामुळे